पुढचं फ्युचर डोंबिवलीचं कसं पाहताय तुम्ही? नाही बघ, पुढची डोंबिवली कशी असेल म्हणण्यापेक्षा कशी असावी याच्यावर आमचं प्लॅनिंग आहे. अशी एखादी तीव्र टीका तुमच्यावर झाली आहे का, जी तुम्हाला आठवते, आणि त्याला कसं उत्तर दिलं तुम्ही? ते उत्तर तर कुठल्याही टीकेला आपल्या कामातनंच जायचं असतं आणि टीका खूप झाल्या होत राहतात. राजकारण म्हटल्यावर तुमच्यावर टीका म्हणून मुळात राजकीय क्षेत्रच असं की ज्याच्यात तुम्हाला फक्त टीकाच सहन करायची. माझ्या एका पत्रकार मित्रांनी फोन आणि एका नागरिकांनी पण फोन केला की साहेब तुम्ही, मी विरोधी पक्ष नाही, मला म्हणे एकदा येऊन बघा इथली परिस्थिती काय. मला ते जाणवलं नाही की काय असेल. म्हटलं मॉर्चरीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ना, मेलेले माणसं ठेवलेले त्याच्यात काय प्रॉब्लेम असू शकतो. मला माझा एक मित्र म्हणाला तू येऊन बघ. मी काय केलं, माझे 2 पत्रकार मित्र आणि आम्ही असे रात्री 12:30 वाजता मुद्दाहून गेलो की जेणेकरून तेव्हा अधिकारी किंवा असं कोण मॅनेज करायला किंवा सारवा करायला कोण नसेल. आणि मी जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की अशा कामासाठी मी आलो. आमचे महापौर कोरोना काळात गेले, आम्हाला त्यांचं अंतर्दर्शनही नाही. सभागृहामध्ये असा एकही नगरसेवक नव्हता ज्याच्यात डोळ्याच्या कडा पाणावलेला नव्हता, एकही नाही. म्हणजे अपार्ट फ्रॉम पार्टी पॉलिटिक्स कुठल्याही पक्षाचा नगरसेवक त्या दिवशी रडल्याशिवाय सभागृहाच्या बाहेर. राजकारणात भूमिका बदलतात, पण भूमिका समजलेली माणसं ही खूप कमी असतात. महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी फक्त टीका केली नाही, तर त्यांनी वेळप्रसंगी कौतुकही केलं. प्रशासनाच्या कारभाराचा अभ्यास केला, त्याच्या कमतरता दाखवल्या आणि पर्यायही सुचवले. मी बोलतेय मंदार हळबे यांच्याविषयी. संवाद सेतूच्या मंचावर आज तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. आज आपण आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर बोलणारच आहोत, पण त्याचबरोबर तुमची जी एक अभ्यासपूर्ण भूमिका आहे तीही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पण अगदी पहिला प्रश्न म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे ते कम्प्युटर हार्डवेअर तंत्रज्ञानात तुम्ही शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कट टू तुम्ही डायरेक्ट ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये एंट्री घेतली. मला या एंट्रीविषयी जाणून घ्यायचं. नाही, मुळात खूप लहानपणापासून मी राजकीय काम करत आलो. म्हणजे जसं स्लिपा लिहिणं, वाटणं, उद्घोषणा करणं, माईकवर, म्हणजे रिक्षातनं त्यावेळेला आचारसंहितेचा एवढा भाऊ नव्हता, त्यामुळे रिक्षातनं अनाऊन्समेंट ही आता कॅसेटमार्फत जी होती ती पहिले मुलं आम्ही सगळे स्वतः करायचो. तर ही सगळी कामं त्या पिरियडमध्ये केले. त्यामुळे राजकीय काम मी आधीपासून करत होतो. फक्त ॲक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणजे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी हे नंतरच्या काळात झालेला विषय, पण आधीपासून काम करत होतो. तेव्हा राजकीय क्षेत्राची किंवा सामाजिक क्षेत्राची आवड पहिल्यापासून होती. शिक्षण म्हणाल तर ते सगळ्यांनाच घ्यायला लागतं, त्यामुळे पर्यायाने मी टेक्निकल शिक्षण घेतलं. येस, पण पॉलिटिक्समध्ये येत असताना घरातून किती सपोर्ट होता? कारण तुमचं शिक्षण हे कम्प्युटर हार्डवेअर आणि त्या टेक्निकल गोष्टींमधलं हे शिक्षण होतं, त्यामुळे अचानक पॉलिटिक्समध्ये येणं आणि घरातल्यांचा सपोर्ट मिळणं ही एक मोठी गोष्ट आहे. नाही, मुळात घरातल्यांचा बिलकुल सपोर्ट नव्हता. मी राजकारणात येऊच नाही अशी त्यांची इच्छा होती, कारण माझे आईवडील दोघंही सरकारी नोकरीत काम करणारे होते आणि घरातलं वातावरण हे कधीच राजकीय नव्हतं. पण कुठेतरी राजकारणात मी ह्या छोट्या छोट्या कामं करताना एक आवड निर्माण झाली आणि स्पेसिफिकली 2000च्या निवडणुकीमध्ये मी आमच्या तत्कालीन उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. आणि माझं ते काम बघून तत्कालीन बेस्टचे चेअरमन राजेश शर्मा त्यांनी मला ती इलेक्शन जिंकल्यानंतर मला जेव्हा शेवटची मिटिंग झाली तेव्हा सांगितलं की तुझ्याकडे तो स्पार्क आहे, तू नक्की विचार करून तू पुढे नगरसेवक होशील, तू प्रयत्न कर. तिथून तो स्पार्क जागृत झाला आणि मग त्यामुळे मी ह्या विषयाकडे जास्ती प्रकर्षाने लक्ष देऊन काम करून नगरसेवक होण्याचा प्रयत्न केला. आणि घरच्यांचा होकार मिळाला? घरच्यांचा होकार पहिल्या इलेक्शनला नाही मिळाला, पण नंतर जेव्हा दुसऱ्या इलेक्शनला आता लक्षात आलं की हा काय ऐकणारच नाही आहे, त्यामुळे त्यांनी सपोर्ट केला आणि आता म्हणजे पूर्ण कुटुंब पाठीशी आहे. क्या बात आहे. म्हणजे सलग 10 वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून काम करताय. एकूणच एक वेगळा प्रश्न करीन की तुम्हाला एक लोकनेता म्हणून घ्यायला आवडेल किंवा लोकांचा सेवेकरी? मुळात मी नेता नाही, कारण मला राजकारण जमत नाही. राजकारण जमलं असतं तर कदाचित आज मी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी खूप मोठ्या वेगळ्या म्हणजे पदाच्या व्यासपीठावर असतो कदाचित. राजकारण मला जमत नाही. मी एक कार्यकर्ता आहे. मी सेवक आहे का? सेवक तर आहेच. सेवक नाही असं होऊच शकत नाही, तरच तुम्हाला लोक म्हणजे मतं देतात किंवा लोक तुमच्यावर प्रेम करतात. पण मी त्याहीपेक्षा लोकांचा सहकारी जास्ती आहे. कारण सेवक हा कसा आहे की सेवक त्याला काही दाम मिळतं का त्या सेवेबदल्यात ह्याचा विचार करतो. आणि सेवा ही सहकार्यातूनच पुढे येते. मला जरी एखाद्याची सेवा करायची इच्छा असली, त्यांनी सहकार्य केलं नाही सेवा घेण्याचं, तर मी सेवा करू शकत नाही. आणि एखाद्याला सेवा माझ्याकडनं हवी आहे
पण मी सहकार्य केलं नाही तर त्याची सेवा होऊ शकत नाही. त्यामुळे सेवा ही सहकार्यातनं घडते असं माझं मत आहे. त्यामुळे सहकारी लोकांचा नक्की आहे. 10 वर्षांची कारकीर्द म्हणजे मोठा प्रवास आहे हा. या 10 वर्षात तुम्ही काय शिकलात सर? राजकारण तुम्हाला बरंच काही शिकवते आणि राजकारणातले सगळ्यात म्हणजे कटू गोष्ट पण सत्य गोष्ट अशी आहे ना की सातत्याने टीका करणारी माणसं ही तुमच्या बरोबर असतात, तुम्हाला टोचून बोलत असतात आणि तुम्हाला त्यांना सगळ्यांना घेऊन बरोबर जायला लागतं. आणि राजकारणात पेशन्स ठेवले तरच तुम्हाला यश मिळतं किंवा तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यामुळे राजकारणी मला काय शिकवलं गेल्या 10-15 वर्षात तर अत्यंतिक टीका सहन करून त्या लोकांशी चांगले संबंध मेंटेन ठेवणं आणि त्यांना बरोबर घेऊन चालणं. वा, क्या बात आहे. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हटलंत की जेव्हा राजकारणात यायचं होतं तेव्हा घरातल्यांचा विरोध होता, पण फायनली एंट्री झाली. आज तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला कसा सपोर्ट असतो? आता पूर्ण सपोर्ट आहे. म्हणजे माझी पत्नी असेल, माझी दोन्ही मुलं, माझे भाऊ आहेत, माझे सगळे मित्रपरिवार आहेत, माझे इतर नातेवाईक आहेत, म्हणजे माझी बहीण, माझे बाकीचे सगळे, ही सगळी लोकं आता माझ्या पाठीशी पूर्णपणे उभी आहेत. मी त्यांना वेळ देऊ शकत नाही. माझ्या घरातल्या कुटुंबियांच्या कार्यक्रमाला मी बऱ्याच वेळा उपस्थित नसतो. हे सगळं त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे आता मला आता पूर्ण सपोर्ट आहे. नक्कीच. पण जसं तुम्ही म्हटलंत की तुमची पार्श्वभूमी वेगळी होती तरी तुम्ही पॉलिटिक्समध्ये आलात, पण अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला कायम प्रेरणा देते या पॉलिटिक्समध्ये टिकून राहण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी, अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला कायम इन्स्पायर करत असते? बघा, प्रेरणा म्हणाल तर आम्ही ज्या वेळेला आमच्यावर राजकीय संस्कार ज्या वेळेला घडले ते घडलेच कुठल्या विचाराने, तर तत्कालीन तेव्हाचा एक नारा होता. आम्ही जेव्हा जस्ट कॉलेज लाईफमध्ये होतो तेव्हा अटल बिहारी कमल निशान मांग रहा है हिंदुस्तान, ही तेव्हाची स्लोगन होती. राम मंदिर तो ढाचा वगैरे तो सगळा तो काळ होता जेव्हा आम्ही 10वी-12वीत होतो. त्यामुळे ते एक ऑलरेडी ती इन्स्पिरेशन ऑलरेडी आहे. आणि त्या इन्स्पिरेशनमधनंच आता जर तुम्ही म्हणाल नव्याने इन्स्पिरेशन्स कोणाची आहेत तर आत्ता सगळ्या जगालाच मोदीजींचं इन्स्पिरेशन आहे. म्हणजे तो राजकीय पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो नाही तर अन्य कुठल्या पक्षाचा, त्याला इन्स्पिरेशन म्हणून आज मोदीजीच दिसत आहेत. त्यामुळे अशी सगळीच मंडळी की ज्यांनी छोटं का होईना की आम्हाला कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातनं इन्स्पायर केलं, आम्हाला प्रेरणा दिली असं. तर अशा आता आमच्या इथले जगन्नाथ पाटील असतील, आम्ही त्यावेळेस रामभाऊ कापसेंचं काम आम्ही जवळून बघितलं. ही सगळी मंडळी इन्स्पायर करणारीच आहेत. कारण त्यांच्या कामाच्या पद्धतीमधनं एका छोट्या कार्यकर्त्याला आपसूक ऊर्जा मिळते. त्यांना सांगायला नाही लागत. त्यांनी जगन्नाथ पाटलांनी किंवा रामभाऊ कापसेने आम्हाला कधी कुठलं काम हे असं कर असं शिकवलं नाही, पण आम्ही त्यांना जवळून आम्हाला बघता आलं, त्यांचं काम बघता आलं. आम्ही त्यातनं शिकत गेलो आणि त्यातूनच आता आम्ही स्वतः काम करतोय. त्यामुळे ही सगळी इन्स्टिट्यूशन आहे. जसं आता मोदीजींच्या नंतर महाराष्ट्रात किंवा आपण कोणाला बघतो तर देवेंद्रजींना बघतो. त्यांचं एक जो लिगल वेनी काम करणं, त्याला एक पारदर्शकतेचं रूप आणणं आणि लोकांवर एक प्रकारचा सत्ताधारी विरोधक असं दोघांवर एक प्रकारचा वचक असणं. हा वचक धमकीचा नाही आहे, हा वचक आहे सुशासनाचा. त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत जे डोंबिवलीतच मी आणि त्यांनी दोघांनी 2005 साली एकत्र उमेदवारीसाठी नगरसेवकाच्या आम्ही अर्ज दिले, आम्ही इंटरव्ह्यू दिले. आज ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मी आज महापालिकेत नगरसेवक आहे. तर ह्या 20 वर्षात त्यांनी गाठलेला टप्पा, त्यांची मेहनत, त्याच्यामागची त्यांची काम करण्याची पद्धत, ही पण एक वेगळ्या प्रकारचं इन्स्पिरेशन आहे लोकांसाठी. असे बरीच लोक इन्स्पायर तुम्हाला सातत्याने करत जातात. फक्त ते आज गुरुवार आहे, दत्तगुरूंसारखं 12 गुरू म्हणजे प्रत्येक गुरुकडनं तुम्हाला काहीतरी घेता आलं पाहिजे. तो घेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपण पुढे चालत राहायचं. नक्कीच. आणि 10 वर्ष सलग तुम्ही कारभार सांभाळला आणि एकूणच जर पाहायला गेलो तुमचा प्रवास तर साधारण 15-20 वर्षांचा हा प्रवास आहे. या प्रवासात म्हणजे कुठलाही प्रवास हा सोपा नसतो, नाहीतर आपल्याला यश सहज मिळतच नाही. त्यामुळे अप्स अँड डाऊन्स हे येतच असतात. तुमच्या या प्रवासात अशा कोणत्या गोष्टी घडल्या की ज्यातनं तुम्ही अनेकदा खचून गेलात पण तुम्ही पुन्हा उभे राहिलात आणि तुम्ही कारभार सांभाळला? नाही, खचून जाऊन म्हणजे असं खचून जाऊन डाऊन कधीच झालं नाही. की त्रास भरपूर झाला, प्रचंड त्रास झाला. म्हणजे माझं विरोधी पक्ष नेतेपद इल्लिगली काढून घेतलं गेलं. मग त्याच्या अगेन्स्ट मी कोर्टात फाईट केलं, हायकोर्टमध्ये. त्यावेळेला कारण मी एकदम मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला, स्वतःच्या हिमतीवर उभा राहिलेला माणूस असल्यामुळे माझ्याकडे फायनान्शियल किंवा असं लिगल पॉलिटिकल बॅकग्राऊंड काही नाही. त्यामुळे तो प्रवास एकट्याने करताना त्याच्यात खूप अडचणी आल्या, फायनान्शियल खूप त्रास झाला. त्याच्यानंतर मग अनेक टीका माझ्या पूर्ण म्हणजे आज मी अभिमानाने सांगतो की माझ्या पूर्ण प्रॉपर्टीची म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्याची पूर्ण एन्क्वायरी शासनामार्फत झाली.
म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सगळं म्हणजे ज्यांनी माझ्या विरोधात कंप्लेंट केल्या त्या गोष्टीवर एन्क्वायरी लावली आणि एन्क्वायरीचा रिपोर्ट नील आला. हे मला त्यावेळेला खूप त्रास झाला. मी एकदा जाऊन कमिशनरला बोललो, पण साहेब काय चाललं आहे तुमचं नक्की? तर म्हणतो तुम्हाला खात्री आहे ना तुम्ही काय केलं नाही? तशीच मला पण खात्री आहे की तुम्ही काय केलं नाही, पण लेट इट बी ऑन ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे भविष्यात तुम्हाला याचा त्रास होणार नाही. आणि मला त्यांचं म्हणणं कालांतराने पटलं. आज मला कशाचीच भीती वाटत नाही, कारण माझं सगळी एन्क्वायरी झाली. आता अजून काय राहिलं आहे? म्हणजे माझ्या घराची झाली, माझा व्यवसाय जिथे जे करतो होता हॉलची चौकशी झाली, मी जो नगरसेवक निधी वापरला त्याची एन्क्वायरी झाली, माझ्या बिझनेसची एन्क्वायरी झाली, सगळ्याची एन्क्वायरी. आता राहिलंच काय एन्क्वायरी करायचं? त्यामुळे आय एम क्लीन अँड नीट नाव. आणि हे सगळ्यात चढउतारांना बाहेर याच्यामुळेच पडू शकलो की कुठेतरी आपण काहीच चुकीचं केलेलं नाही. हे राजकारण आहे, राजकारणातल्या या गोष्टी आपल्याला सहन करायला पाहिजे जर आपल्याला टिकायचं आहे. आणि मी बाय चॉईस राजकारणात आलेलं असल्याकारणाने मला हे सहन करायची मानसिक तयारी मला ठेवायला पाहिजे आणि मी ती ठेवली आहे. नक्कीच. म्हणजे आपल्या उगवत्या काळात तर सगळेच आपल्या सोबत असतात, पण आपल्या पडत्या काळात बरीच लोक मार्ग काढून घेतात. तुमच्या पडत्या काळात तुमच्यासोबत कायम ठामपणे उभी राहणारी माणसं कोणती? खूप आहेत. म्हणजे माझ्या पडत्या काळात पळून जाणारी माणसंही खूप आहेत आणि मला सपोर्ट करायला तशीच उभी राहिलेली माणसं खूप आहेत आणि नव्याने येऊन जोडलेली माणसं पण खूप आहेत. म्हणजे अडचणीत आल्यानंतर अशी पण स्थिती मी बघितली आहे की जो कालपर्यंत माझ्याबरोबर फिरत होता तो आज माझ्याबरोबर नाही आहे, पण त्याच वेळेला जो माझ्या विरोधात कालपर्यंत होता तो आज माझ्याबरोबर आहे. अशी परिस्थिती मी बघितली. त्यामुळे बघा, राजकीय क्षेत्रात काम करता किंवा जेव्हा तुम्ही ज्याला आपण म्हणतो की पब्लिक लाईफमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा चांगली वाईट माणसं त्याच्या बेनिफिटचा अर्थ तुमच्याबरोबर येतात. त्यांचं बेनिफिट काढून झालं की ते निघून जातात, पुन्हा नवीन माणसं येतात. आपण आपलं काम करत राहायचं, आपण चालत राहायचं. चरई वैती यही तो मंत्र आहे आपला. हे ध्यानात ठेवायचं आणि काम करायचं. क्या बात आहे सर. शाश्वत विकासावर तुम्ही कायम भर देता, म्हणजे तुमचं एक ते तुमची वन ऑफ द प्रिन्सिपल्स आहेत ते. आणि डोंबिवलीविषयी जर बोलायचं झालं तर पुढचं फ्युचर डोंबिवलीचं कसं पाहताय तुम्ही? म्हणजे एकूणच जो कारभार आहे आणि जे काही प्लॅनिंग तुम्ही करताय त्याविषयी. नाही बघा, पुढची डोंबिवली कशी असेल म्हणण्याविषयी कशी असावी याच्यावर आमचं प्लॅनिंग आहे. ही डोंबिवली सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. या डोंबिवलीने अनेक रत्न अख्ख्या देशाला जगाला दिलेली आहेत आणि अनेक चांगल्या गोष्टी जगाला दिल्या. त्याचप्रमाणे चांगलं शहरही या इथे राहणाऱ्या लोकांसाठी तयार व्हावं याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही त्याप्रमाणे प्लॅनिंग करतो आहे, की आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि ह्याच्याकरताच मी 2014 सालीच एक 40 वर्षाचा पुढचा विचार करून एक आमच्या रचना संसद म्हणून दादरला एक इन्स्टिट्यूट आहे आर्किटेक्चर, करेक्ट, त्यांच्या माध्यमातून मी जवळजवळ एक पूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक विकास आराखडा सबमिट केला. त्याच्यामागे मी हुशार आहे आणि मीच हे करू शकतो ही भावना नव्हती, पण कुठेतरी काहीतरी त्याच्यातनं कारण तो सभागृहात मांडला गेला, स्मार्ट सिटीच्या समिटमध्ये मांडला गेला. त्याच्यातनं काहीतरी चांगले इनपुट्स येऊन एक चांगलं शहर उभं करण्याच्या दृष्टीने किंवा त्याचं डिझाईन बनवण्याच्या त्याला आकार देण्याच्या दृष्टीने काहीतरी चांगलं घडेल हा त्याच्यामागचा मूळ उद्देश होता. आणि आता मला असं वाटतं की गतिमान सरकार, गतिमान निर्णय आणि आर्थिकदृष्ट्या ज्याला म्हणतो ना आपण नियोजनबद्ध आणि पूर्णपणे त्या फायनान्सवर कंट्रोल ठेवून कार्यक्रम किंवा सगळे कामं आखली जातात, त्यातनं नक्की डोंबिवली चांगला आकार घेईल. नक्कीच. आणि खूप महत्त्वाचे विषय आहेत की जसा रस्ता रुंदीकरण आहे, पाणी आहे, वीज आहे, या सगळ्या गोष्टी जेव्हा व्यवस्थित रेडी होतात तेव्हा विकास घडतो असं आपण म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करत असताना जनतेचा विचार किती करता? म्हणजे जनतेचा सहभाग ही त्यात असावा यासाठी तुमचा विचार काय असतो किंवा तुम्ही त्याला किती समाविष्ट करून घेता? खरं तर कायद्यात ती तरतूद आहे ती फार जोरात अंमलात आणली जात नाही आहे की लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये सोशल मीटिंग्स घेणं असं एक तरतूद आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही ते सोडा. पण माझ्या प्रभागात किंवा माझ्या काम करण्याचा जो फॉर्मॅट राहिला त्याच्यामध्ये मी ट्रॅफिकची समस्या असेल, पाण्याच्या समस्या असतील किंवा अन्य रस्त्यांच्या बाबतीतलं नियोजन असेल, ट्रॅफिक कंट्रोल असेल, वन वेचे नियोजन करणं असेल, ह्या सगळ्यासाठी पब्लिक मिटिंग्स घेतल्या आहेत. आणि फक्त पब्लिक म्हणजे असंही पण नाही की फक्त लोकांचं ऐकून घेतलं आहे. त्याच डायसवर ट्रॅफिकचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, रिक्षा युनियनचे लोक, परिवहनचे आमचे अधिकारी आणि पब्लिक असं सगळ्यांना एका डायसवर आणून त्याच्यातनं विचारविनिमय करून काही गोष्टींना आकार दिला आणि तो सक्सेस झाला. कारण तेव्हा कसं असं की सगळे स्टेक होल्डर एकत्र येतात तेव्हा तो थोडंसं कुठेतरी शाश्वतेकडे ती गोष्ट जाते. नाही तर मग काय तो नियोजन होतं
आम्ही पब्लिकली एक पेपर प्रेस घेतो, त्यात सांगतो आम्ही असं केलं तसं केलं, अधिकाऱ्यांनी हे प्रॉमिस केले, नागरिकांची ही मागणी, हे सगळं होतं. पण जेव्हा एका डायसवर सगळे येतात, कोणालाच पळून जायची त्याच्यात वाव राहत नाही. मग लोकप्रतिनिधी असो, अधिकारी असो किंवा पब्लिक असो, जेव्हा पब्लिक म्हणून पण तुम्ही एखादी गोष्ट प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना प्रॉमिस करता, तेव्हा नंतर मग तुम्हाला कंप्लेंट करायचा स्कोप राहत नाही की अहो तुम्ही इथे वन वे केलात पण आता मला गाडी आणायला त्रास होतोय. सो हे पब्लिक कमिटमेंट पण तितकीच महत्त्वाची, ती मला वाटतं ह्या सगळ्या मिटिंग्समधून होते. नक्कीच. आणि प्रशासकीय राजवटीच्या कार्यकाळात म्हणजे त्यावेळेला तुमच्या प्रभागाच्या, तुमच्या परिसराच्या पालकत्वाची भूमिका तुम्ही कशी पार पाडत होता? नाही, ती आपसूक आली. पार पाडण्यापेक्षा कसं झालं की टर्म संपली, टर्म संपताना करोना आला, करोना आल्यामुळे इलेक्शन लांबणीवर गेली असं सुरुवातीला दिसलं. करेक्ट. आणि करोना काळात काम करणं हे क्रमप्राप्तच होतं. म्हणजे ती काय तुम्ही जबाबदारी ढकलूच शकत नव्हता की मी आज नगरसेवक नाही तर मी का करू. तुमची सामाजिक आणि बांधिलकी आहे तर तुम्हाला हे करायलाच पाहिजे. त्यामुळे आम्ही तेव्हा काम करत गेलो. आशा होती की ते संपल्यानंतर इलेक्शन लागतील, पण काही ना काहीतरी कारणामुळे ती इलेक्शन पुढे गेली. विषय असा की ते पालकत्व आम्ही स्वीकारण्यापेक्षा ते लोकांनी दिलं. लोक आजही, म्हणजे आजही मी नगरसेवक नाही आत्ता, पण लोक आजही आम्हाला नगरसेवक मानतात, अधिकारी मान देतात म्हणून नगरसेवक आहे. उद्या एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलं की नाही तुमचा काय संबंध, तुम्ही आतमध्ये यायचं नाही, तुम्ही एक नागरिक आहात, नागरिकांच्या वेळेत या, तर आम्हाला ते ऐकायला लागेल. पण फॉर्च्युनेटली गेल्या 10 वर्षातलं आमचं काम, लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि ह्या 5 वर्षात प्रशासकीय राजवट असताना सुद्धा लोकांनी दिलेलं प्रेम आणि अधिकाऱ्यांनी दिलेला मान, ह्याच्या जोरावर आम्ही आज ते पालकत्व म्हणजे अजूनही मेंटेन करतोय. नक्कीच. म्हणजे एखाद्या सेवकाची जी भूमिका असते ना, त्या पलीकडे जाऊन काम करणं यावर तुम्ही किती विश्वास ठेवता? कारण CA इन्स्टिट्यूटसाठी तुम्ही जागा मिळवून दिली, तुम्ही विज्ञान केंद्र उभं केलं, तर मला वाटतं हे एक एक्झाम्पल सेट झालेलं आहे. तर त्या पलीकडे जाऊन त्याच्याविषयी खरं तर मॅडम, नगरसेवक हा एक स्मॉल कॉज कोर्ट असतं किंवा कशाला काही नाही तर नगरसेवक आहे अशी स्थिती असते. म्हणजे लोकांना जे दिसतं त्याच्यापेक्षा आम्ही खूप वेगळं आणि खूप काही काही करत असतो. म्हणजे अगदी घरातल्या भांडणापासून आर्थिक व्यवहारात फसलेली लोकं असतील, आजारपणा असतील, हॉस्पिटलचं ॲडमिशन मिळत नाही, लाईट गेले हा तर रात्री 2 वाजता पण आम्हाला फोन अटेंड करा, हे सगळं आम्हाला नगरसेवक म्हणून करायला लागतं. त्यामुळे नगरसेवकाचं काम हे खरं तर म्हणजे प्रशासकीयदृष्ट्या किंवा कायदेशीरदृष्ट्या जेवढं आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं काम नगरसेवकांना करायला लागतं आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातूनच हे सगळ्या गोष्टी पुढे येतात. जसं तुम्ही आता म्हटलं की CA इन्स्टिट्यूटची जागा, विज्ञान केंद्र, एखादी अभ्यासिका उभी करणं, हे सगळं हे नगरसेवकांच्या, आता ऑफकोर्स त्यातल्या तुम्हाला कुठल्या सेक्टरमध्ये आवड आहे. काही नगरसेवक क्रीडा संकुलं उभं करण्याच्या प्रयत्न करत असतात, काही लोक अभ्यासाच्या. तर आम्ही प्रयत्न असं करतो, आम्ही एक व्यायामशाळा पण उभी केलेली आहे, अभ्यासिका पण मी 2-3 चालू करून दिलेले आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आम्ही सगळेजण मिळून काम करत असतो. तर हे सगळं चालू असतं. मूळ जो विषय आहे ना की बघा, राजकारणात राहताना किंवा राजकारणात काम करताना ना की काही वेळेला तुमची इच्छा असो अगर नसो, काही गोष्टी तुम्हाला मन मारून कराव्या लागतात. ती राजकीय अपरिहार्यता असते. पण ह्या सगळ्या, म्हणजे आपण जे असं म्हणतो की पापं केल्यानंतर एकदा गंगेत डुबकी मारून यायची असते, ती पापं तुम्ही जाणून बुजून करता की नाही हा मुद्दा नसतो, ती होतात. तसंच आहे की राजकारणातल्या ज्या सगळ्या म्हणजे ज्या गोष्टी टाळू शकत नाही अशा गोष्टी जेव्हा तुम्ही करता त्यांना म्हणजे त्याच्यातनं आपल्याला मनाला समाधान देणारी गोष्ट कुठली आहे, तर CA इन्स्टिट्यूटसारखं काम आहे. की आज जी मुलं आमची सगळी इथून ठाण्याला किंवा घाटकोपरला क्लासेसला जात होती, त्यांना सगळ्यांना इथे सोय उपलब्ध होणं, आणि आमच्याच नाही, म्हणजे माझंच फक्त कल्याण डोंबिवलीचा नाही, तर कल्याण डोंबिवलीपासून खालचा जो ग्रामीण भाग आहे, म्हणजे शहापूर, मुरबाड, कर्जत, तिकडचा कसाऱ्याचा भाग, ह्या सगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांना आज ठाणा आणि घाटकोपर मुंबईपर्यंत जायला लागायचं. त्या सगळ्यांची व्यवस्था पुढच्या 5 वर्षात डोंबिवलीमध्ये किंवा कल्याणमध्ये होईल, ही पुढच्या पिढीकरता केलेलं खूप महत्त्वाचं, किंवा असं वाटतं की आता आम्ही काय केलं राजकारणात, जो 5 वर्षांनी 10 वर्षांनी कधीतरी आम्हाला रिटायरमेंट घ्यायला लागेल, ते आमच्याकडनं चांगलं काय काय घडलं याची जेव्हा नोंद घेतली जाईल ना, किंवा आम्ही स्वतःची ती नोंद करू, तेव्हा ही गोष्टी महत्त्वाची असते. करेक्ट. आणि यालाच जोडून एक प्रश्न, तो म्हणजे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणणारी अशी कामं कोणती असं तुम्हाला वाटतं? नाही, आता माझ्या प्रभागापुरतं बोलायचं झालं तर मी जेव्हा कॉन्क्रीट रोड केले तेव्हा जसं आपल्या ड्रेनेज सिस्टीमसाठी प्रॉपर्टी चेंबर असतं, तसं वॉटर कनेक्शनसाठी आम्ही प्रॉपर्टी चेंबर केलं, जेणेकरून वॉटर लिकेज, इलिगल कनेक्शन्स, पाण्याचा फ्लो, ह्या सगळ्या गोष्टींवरचं नियंत्रण आलं. आता नाही तर पूर्वी काय होतं की मग लाईन खराब आहे, तुम्ही मेन लाईनवर चेक करा, पैसे भरा त्याच्याकरता, मग अंडर द टेबल पैसे देणं आलं, हे सगळं त्याच्यातनं निघून गेलं आणि फ्लो
पूर्ण काँक्रिटीकरण करताना पूर्ण नवीन लाईन, जुन्या सगळ्या लाईन काढून, ज्या 20-20, 25 वर्ष, 50-50 वर्ष जुन्या लाईन होत्या त्या सगळ्या डिस्कार्ड केल्यामुळे त्याच्यातली लिकेजेस निघून गेली आणि फ्लो पाण्याचा सुधारल्यामुळे लोकांच्या आयुष्यात खूप मोठा त्याचा परिणाम आहे. जो आपण खरं दैनंदिन जीवनात सगळ्यात जास्त लोकांना काय लागतं, पाणी, वीज आणि चांगले रस्ते. करेक्ट. हे मी माझ्या प्रभागात देऊ शकलो. गेले 10 वर्षात आज माझ्याकडे पाण्याची कंप्लेंट नाही कोणाची. वा. एक म्हणजे तुमचा जसा एक मोठा प्रवास आहे आज, एक प्रश्न मला तुम्हाला करायचा होता, तो म्हणजे की अशी एखादी तीव्र टीका तुमच्यावर झाली आहे का, जी तुम्हाला आठवते, आणि त्याला कसं उत्तर दिलं तुम्ही? ते उत्तर तर कुठल्याही टीकेला आपल्या कामातनंच द्यायचं असतं. खरं. आणि टीका खूप झाल्या, होत राहतात. राजकारण म्हटल्यावर तुमच्यावर टीका, मुळात राजकीय क्षेत्रच असं की ज्याच्यात तुम्हाला फक्त टीकाच सहन करायचे. पण सगळ्यात जास्त जिव्हारी लागलेल्या 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे मी खूप म्हटलं ना की सगळ्या प्रकारच्या लोकांमधनं वावरून मोठा झालेला आहे. म्हणजे माझे सगळ्या जाती धर्मातले माझे मित्र आहेत. म्हणजे असा कुठलाही जात किंवा धर्म नाही की ज्याच्यात माझा मित्र नाही. असं असताना सुद्धा माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. मग तो खोटा गुन्हा होता. मग त्याच्याकरता मला स्ट्रगल करायला लागलं. मला प्रेस कॉन्फरन्स घेऊन समोरच्या अधिकाऱ्यांवर ॲलिगेशन्स करायला लागले. त्याच्यातनं एक खूप मोठं वादळ महापालिकेत उभं राहिलं. कालांतराने त्या अधिकाऱ्याने कोर्टात माफीनामा देऊन माझ्याविरुद्धची ॲट्रॉसिटी मागे पण घेतली. पण तो जो काय 2-4 महिन्याचा काळ होता खूप त्रासदायक गेला त्या सगळ्यामुळे. कारण शेवटी जेव्हा तुमच्यावर अशा प्रकारचं ॲलिगेशन होतं तेव्हा इतर ज्यांचा ह्याच्याशी संबंध नाही पण जे तुमच्याशी जोडलेत आणि त्या समाजाच्या, त्यांना भीती वाटायला लागते किंवा ते वेगळा विचार तुमच्यामध्ये करायला लागतात. त्यानंतर एक दुसरी टीका ती राजकीय, पण ती माझ्यावर वैयक्तिक नव्हती, ती शहरावरची टीका होती. ती माननीय गडकरीजींनी केलेली टीका होती की डोंबिवली शहर हे खूप गलिच्छ शहर आहे वगैरे. ठीक आहे, म्हणजे ती जी टीका होती ती त्या काळात काही प्रमाणात सत्यही होती. पण त्याच्यातनं आम्ही ती टीका नेगेटिव्हली न घेता की आम्हाला कळलं की कुठेतरी आमचा नेता पण आमच्यावर लक्ष ठेवून आहे, त्यांना काय अभिप्रेत आहे. मग त्याच्यानंतर बऱ्याचशा कचरा वर्गीकरण, कचऱ्याचं विल्हेवाट लावण्याच्या पद्धतींवर सुधारणा आणि मग त्याच्यानं एक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आज कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही बऱ्यापैकी त्याच्यातनं खूप सुधारित स्थितीवर आलेलो आहोत. अजूनही असं माझं म्हणणं नाही की 100% कचरामुक्त किंवा कचऱ्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही एकदम परिपूर्ण झालो, पण आम्ही आता निदान परिपूर्णतेच्या दिशेने वाटचाल चालू केलेली. आणि एक मला खात्री आहे की अजून एक 5-10 वर्षात ही गोष्ट चांगल्यापैकी झालेली असेल आणि गडकरीजी 5-10 वर्षांनी आमची पाठ थोपटतील की येस, तुम्ही माझी टीका चांगल्या अर्थाने घेऊन चांगलं काम उभं केलं. त्याचप्रमाणे दुसरी एक टीका ती पुन्हा शहराची आहे. उदयजी निरगुरकर यांनी एका TV शोमध्ये हे केलं होतं, वक्तव्य केलं होतं की कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहर बॉम्ब टाकून ही वेचिरात करून पुन्हा नव्याने वसवली तरच ह्याच्यात सुधारणा होईल. तर मला ती खूप, आणि मी त्यावेळेला त्या टॉक शोला त्यांच्या बाजूलाच बसलेलो होतो, मला ती खूप गोष्ट लागली. कारण मी हा शहराचा नागरिक आहे, मी लहानाचा मोठा इथे झालो, माझी ही 3री पिढी डोंबिवलीतली आहे. तर डोंबिवली म्हणून आम्ही जे काही बघा, आमचं शहर असं आहे की शहर आधी वसलं आणि मग सुविधा आल्या. आमची सिडकोसारखी यंत्रणेने शहराचे पहिले सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून मग प्लॉट वाटलेले नाहीत. त्यामुळे ह्याच्यामध्ये नियोजनामध्ये कुठेतरी अभाव आहे का, तर तो 100% आहे. कुठेतरी काही चुकलं आहे का, तर तेही आम्हाला मान्य आहे की काही प्रमाणात काही गोष्टी चुकल्या आहेत. पण म्हणून की आमचं शहर इतकं वाईट नाही की त्याचा हिरोशिमा नागासाकी कोणीतरी करून टाका. तर याच्यातनंही आम्ही तीही टीका आम्ही खूप पॉझिटिव्हली घेतली. वैयक्तिक उदयजींचे माझे खूप चांगले संबंध आहेत, पण आम्ही ते खूप पॉझिटिव्हली घेतलं. आणि मला खात्री आहे की अजून एक 10-15 वर्षात जेव्हा आमच्या काही कनेक्टिव्हिटीच्या विषय आहेत ते सगळे मोकळे होतील आणि मग हे शहर चांगल्यापैकी, हे शहर बुद्धिमत्तेच्या जोरावर, सांस्कृतिक विषयांच्या जोरावर हे ऑलरेडी सगळ्यांच्या पुढे आहे. इथे फक्त कमतरता कशाची आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे. ती येत्या 10-15 वर्षात आम्ही भरवून काढू आणि उदय निरगुरकर आणि गडकरीजी हे आमचं कौतुक करतील याची आम्हाला खात्री आहे. डोंबिवली शहरातल्या या वेगवेगळ्या गोष्टींना, या वेगवेगळ्या फॅक्टर्सना जर रेट करायचं असेल, मार्क द्यायचे असेल, तर तुम्ही किती द्याल? नाही, ओव्हरऑल डोंबिवलीच्या सगळ्या व्यवस्थेच्या दृष्टीने जर रेटिंग करायचं असेल तर मी डोंबिवलीला 10 पैकी 9 गुण देईन. बाकीचे फॅक्टर्स वेगळे आहेत, त्याला वेगळं रेटिंग. 1% तर कधी पण, तुम्ही 100% परफेक्ट असलं तरी 1% सुधारण्याचा भाव कधीही असतो. त्यामुळे तो 1 मार्क मी नक्की राखून देईन, पण 9 मार्क तर मी नक्की देईन. आता राहिला ह्यातल्या एक सेक्टरमधला जो विषय, तर स्वच्छतेच्या बाबतीतही मी म्हणेन की आता आम्ही कुठेतरी 7-8च्या जवळ आलो आहोत. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मात्र मी अजूनही, म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो की कुठेतरी आम्ही कमी पडतो आहे. आमची पूर्ण राजकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, कुठेतरी आम्ही लोकांना
या दृष्टिकोनातनं काम देण्यामध्ये कुठेतरी कमी पडतं, त्यामुळे त्याचं रेटिंग मी 5 देईन. पण मला पूर्ण खात्री येणाऱ्या 5-7 वर्षामध्ये जसं आता ह्याचा ऐरोलीचा बोगदा होतो आहे, मेट्रोज होत आहेत. आता एक मेट्रो फक्त मला ती व्हावीशी वाटते आहे, ती म्हणजे तळोजा म्हणजे कल्याण तळोजा मेट्रो आणि ठाणा भिवंडी मेट्रो ह्याच्यामध्ये एक लिंक जर म्हणजे पलावा किंवा तुमची प्रीमियर कंपनी टू माणकोली ब्रिज म्हणजे नाशिक हायवे अशी जर एक मेट्रो नेली तर माझ्या डोंबिवलीची कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम सुटून जाईल. आणि तो सुटला तर आमचं शहर हे बाकीच्या शहरांना कधीच मागे टाकेल. क्या बात आहे. डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकाही जवळ आलेल्या आहेत सर. एक खूप महत्त्वाचा प्रश्न. एकतर तुम्ही स्वतः डोंबिवलीकर, तुमचा जन्म डोंबिवलीचा, इथल्या लोकांशी एक खूप जवळचे संबंध आहेत तुमचे. मतदारांना काय सांगू इच्छित? डोंबिवलीतला मतदार तसा तर खूप सुज्ञ आहे. मतदारांना काय सांगेन किंवा काय सांगावं असं जर तुमचा प्रश्न असेल तर मी एवढंच सांगेन की मतदारांनी सजगतेने मतदान करावं. आपण मतदान ज्याला करतो आहे तो नक्की आपला सहकारी सेवक राहणार आहे का त्याची अपॉइंटमेंट घ्यायला आपल्याला वेळ लागणार आहे, आणि आपल्याला वाटप संस्कृतीने मतदान करायचं आहे का मतदान केल्यानंतर हक्काने काम मागायचं आहे, ह्या सगळ्याचा विचार करून प्रलोभनाला बळी न पडता आणि कुठेतरी पारदर्शक सरकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत यावं असं वाटत असेल तर ह्या सगळ्याचा विचार करून मतदारांनी मतदान करावं. क्या बात आहे. आणि निवडणुकीत तुम्ही निवडून आलात तर कोणत्या 3 गोष्टींकडे तुमचं विशेष लक्ष असेल आणि त्यात सुधारणा व्हाव्या असं तुम्हाला मनापासून वाटतं? नाही, पहिली गोष्ट मी निवडून येईन काही शंकाच नाही आहे. निवडून येणार 100%, कारण लोकांचं तेवढं प्रेम आहे, पक्षाचा तेवढा पाठिंबा आहे आणि कार्यकर्त्यांची आणि सहकाऱ्यांची तेवढी साथ आहे. त्यामुळे निवडून येईल. आलात तर काय करणार, येणार आहे, आता काय करायचं ते सांगा. बरं. 3 प्रमुख कामं तुम्ही विचारताय. डोंबिवली शहर हे खूप वाढत चाललेलं शहर आहे. इथे आता UDCPRमुळे हायराईज बिल्डिंगचं प्रमाण खूप वाढतं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गरज या शहराची जर कुठली असेल तर ती पाणी आहे. पूर्वी काही लोकांनी आमचं स्वतःचं धरण असावं असा प्रयत्न केला, पण त्या काळातल्या परिस्थितीमुळे किंवा राजकीय परिस्थितीमुळे ते तितकंसं शक्य झालं नाही. पण आज गरज जर आम्हाला पुढच्या 50 वर्षाचा विचार करायचा असेल तर कल्याण डोंबिवलीसाठी विशेष धरण किंवा धरणाचा विशेष साठा हा आमच्याकरता राखीव करून घेण्याची गरज आहे. पहिल्या प्रायोरिटीचं काम नगरसेवक झाल्यानंतर या महानगरपालिकेच्या या 5 वर्षामध्ये पहिलं प्रायोरिटीचं काम असेल तर ते धरण किंवा पाणी साठ्याचं कन्फर्मेशन हे असेल. दुसरा विषय मी मगाशी म्हटलं तसंच कनेक्टिव्हिटीचा आहे. माझं शहर इतर शहरांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये कुठेतरी मागे आहे. ती कनेक्टिव्हिटी मग आमचा रिंग रोड असेल, एलिव्हेटेड रोड्स असतील, मेट्रो असेल, अन्य काही मार्ग असतील. आमच्याकडे जलवाहतुकीला खूप चांगला स्कोप आहे, त्याच्या माध्यमातून असेल. पण ह्या 5 वर्षात ह्या गोष्टींचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहून त्याच्या सेवा पुढच्या 5 वर्षानंतरच्या इलेक्शनच्या आधी लोकांपर्यंत रुजू होतील कशा ह्याच्याकरता काम करणं किंवा ह्याच्याकरता प्रयत्न करणं ही सेकंड प्रायोरिटी राहील. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काम जे वाटतं आहे की ह्याच्यामध्ये निवडणुका जेव्हा येतात आणि जेव्हा त्याच्यातले मतदार याद्यांमधले जे घोळ आहेत हे संपवण्याकरता विशेष प्रयत्न महानगरपालिकेच्या स्तरावर करण्याची गरज आहे आणि ती आम्ही प्रायोरिटीने करू. यंदा प्रथमच बहुसदस्यीय पॅनल हे लागू झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 26ड भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून काय धोरण असणार आहे? मुळात हा जो बहुसदस्यीय प्रभाग पद्धती जी आहे ना ही आत्ता पहिल्यांदाच इथे लागू झाली आहे. त्यामुळे आत्ता खऱ्या अर्थाने सांगायचं तर आम्हाला धास्ती ही आहे की जो आमचा पक्का मतदार आहे ना तोही कन्फ्युजनमध्ये की मतदान कसं करायचं. तर ते लोकांनी खरं समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक उमेदवाराला म्हणजे प्रत्येक मतदाराला जेव्हा तो मतदान केंद्रात जाणार आहे तेव्हा त्याला 4 मतं द्यायची आहेत. त्यांनी 4ही ठिकाणी बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळे त्यांनी कुणाला मतदान करायचं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही म्हणणार की आम्ही भाजपचे उमेदवार आहोत तर भाजपच्याच 4ही जणांना तुम्ही मतदान करा. पण 4 मतदान केल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नसल्यामुळे त्याची काळजी घेणं ही नागरिकांच्या दृष्टीने आत्ता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं एज्युकेशन किंवा त्याच्याबद्दलची जनजागृती आम्ही आता ऑलरेडी सुरू केलेली आहे. आम्ही वेगवेगळ्या व्हॉट्सअपच्या व्हिडिओजद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी सेमिनार मी परवाच आयुक्तांना भेटलो होतो. त्यांना म्हटलं की याची नितांत गरज आहे. तर नॉन पॉलिटिकल म्हणून तुम्ही कॉर्पोरेशनच्या वतीने असे सेमिनार्स तर त्यांनी आता मला ऑलरेडी सांगितलं की डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये पूर्ण वेळ 1 दिवस विथ द परमिशन ऑफ इलेक्शन कमिशन, कल्याणला काही ठिकाणी किंवा आमच्या नाट्यगृहामध्ये अशा काही 2-3 स्पॉटवर त्यांनी ते करायचं मला प्रॉमिस केलं. त्यामुळे त्याच्यातनं नक्की जनजागृती होईल. पण
पण लोकांना मी एवढंच ह्या सगळ्यातनं हे विनंती करेन की समजून घ्या आणि शांतपणे 4 जणांना मतदान करून मगच त्या मतदान केंद्राच्या बाहेर या. नक्कीच. राजकारण आणि समाजकारण या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे राजकारणात समाजकारण येऊ शकतं, पण समाजकारणात राजकारण कदाचित येऊ शकत नाही. तुम्ही राजकारणात जसे सक्रिय आहात तसे तुम्ही समाजकारणातही सक्रिय आहात. तुमच्या राजकारणातला प्रवास, तो कारभार, ती कामं लोकांना माहिती आहे, पण समाजकारणातही तुमचा सहभाग असतो. तेच म्हटलं की मुळात राजकारणात यायच्या आधी प्रत्येक माणूस हा समाजकारणात त्याचं पाऊल रोवतो आणि मगच तो राजकीय प्रवासाकडे येतो, असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. मीही लहानपणापासून कुठल्या ना कुठल्या तरी छोट्या छोट्या संस्थांमधनं काम केलं. आमच्या इथे सावरकर बाल वाचनालय होतं, त्याचा मी सदस्य होतो. मी लहान असताना लायब्ररीत जायचो, मग सदस्य होतो. त्याच्यानंतर मग आमच्या इकडे लोकसेवा समिती होती. ती लोकसेवा समितीच्या माध्यमातून मी लोकांसाठी आरोग्य कॅम्प कर, कुठेतरी मेडिकल हेल्प मिळवण्यासाठी फॉलोअप करा, अशी कामं, ह्याच्यातनं तो राजकीय गोष्टींकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. मी गणेश मंदिर संस्थांचा आत्ता सध्या विश्वस्त आहे. गेले 2 टर्म आहे मी आत्ता विश्वस्त. माझं मूळ गाव रत्नागिरीमध्ये आमचं कुलदैवत लक्ष्मी पल्लीनाथ आहे, त्याचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये. तिथला आता मी ते संस्था स्थापन होऊन बरेच वर्ष झाली, पण आत्ता सध्या गेले 5 वर्ष गेले 3-1 वर्ष मी स्वतः तिथला आत्ता अध्यक्ष आहे. तिथे आमच्याकडे सोमेश्वराचं मंदिर आहे, तिथे शिवरात्रीच्या उत्सवात माझा सहभाग असतो. आमच्या इथे संस्कृत वर्ग आम्ही दर रविवारी माझ्या एका व्यायामशाळेमध्ये आम्ही तिथे चालवतो. महानगरपालिकेची व्यायामशाळा आहे, तिथे एक हॉल आहे छोटासा. त्या हॉलमध्ये आम्ही सगळ्या यंग मुलांसाठी संस्कृत वर्ग दर रविवारी होतात. त्यातनं लोकांचं श्लोक पठण असेल, उच्चाराची शुद्धी असेल, ह्या सगळ्या प्रकारचं ज्ञान त्या मुलांना दिलं जातं. त्याच्यानंतर आमच्याकडे आता ज्येष्ठ नागरिक संघ खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आहे. म्हणजे माझ्या भागातला जो ज्येष्ठ नागरिक आहे त्याच्यात 470 मेंबर आहेत. एवढी कुटुंब त्या ज्येष्ठ नागरिक संघाला जोडलेली आहेत. तर त्यांच्याकरता लायब्ररी असेल किंवा त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे कार्यक्रम ते लोक करतात त्याच्यात सहभाग घेणं असेल, अशा सगळ्या सामाजिक गोष्टी साईड बाय साईड चालूच असतात. आणि मी मगाशी म्हटलं तर मी राजकारणी नाही आहे, मला राजकारण नाही कळत की अशा पद्धतीने केलं तर शहाला काठ कसं करता येईल हे मला कळत नाही. पण मला ह्या गोष्टी निश्चित कळतात की लोकांमध्ये तुम्ही अशा पद्धतीने वावरलं तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि त्याच्यातनं आपसुकच तुम्हाला राजकीय यश मिळत जातं. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण ही नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्यातली कुठली एक बाजू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकत नाहीत. म्हणजे ना राजकारणात किंवा समाजकारणात राजकारण नसतंही जरी किती खरं असलं तरी समाजकारणाला राजकारणाची जो जोड असेल तर ते समाजकारण जास्ती प्रभावीपणे लोकांपर्यंत तुम्हाला पोचवता येतं. त्यामुळे राजकारण समाजकारण या दोन्ही बाजू घेऊन आम्हाला चालायला लागतं. असं म्हणतात की खरा नेता तोच असतो जो जनतेची प्रश्न सोडवतो. पण जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या संपर्कात राहणं ही खूप गरजेचं आहे. या गोष्टीला किती सहमत आहात? नाही, निश्चितच. तुम्ही जर लोकांशी कनेक्टेड राहिला नाही, तुमचा संपर्क नसला, तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टीत समरस जर झाला नाहीत तर तुम्हाला लोक उभंच करणार नाहीत. कारण शेवटी एक लक्षात घ्या, ह्या आत्ता जे आपण सगळेच जण, प्रत्येकाचं कुठलंही फील्ड असो, तो एका विशिष्ट तणावामध्येच काम करतो. ती आत्ताची लाईफस्टाईल झालेली आहे, ते जीवनचक्र झालं आहे प्रत्येकाचं. त्यामुळे त्याला असं वाटत असतं कुठेतरी माझं दुःख, कोणाचं दुःख आर्थिक असतं, कोणाचं शारीरिक असतं, कोणाचं कौटुंबिक असतं, कोणाला मैत्रीतलं असतं. तेव्हा अशा सगळ्या गोष्टींची रिलेट करायला किंवा त्याला बाबा मी कोणाकडे तरी जाऊन व्यक्त होऊ शकतो असं जर तुम्ही बनलात तरच लोक तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्याबरोबर उभे राहतात. त्यामुळे समाजकारण आणि राजकारण हे सगळं एकत्र असतानाच ह्या गोष्टी जर तुम्ही संपर्क हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही समाजकारणात राहा, राजकारणात राहा किंवा तुम्ही ज्याला आपण पब्लिक लाईफ म्हणतो, पब्लिक लाईफमध्ये तुमचा जो लोकांशी कनेक्ट नसेल, तुम्ही लोकांना काय हवं आहे, आज काय चाललं आहे आणि त्याच्याशी मी त्याच्यातनं काय करू शकतो किंवा मी काय देऊ शकतो याचा जर तुमच्याकडे अभ्यास नसेल आणि तुम्ही संपर्कापासून बाहेर राहिलात तर म्हणजे आता जग सगळं मोबाईलवर आलं आहे. कनेक्टिव्हिटी लोकांना मोबाईलवरनं वाटते, पण ती कनेक्टिव्हिटी ही त्या मोबाईल इतकीच आभासी आहे. सगळं ईवर आलं आहे, तर ते ई म्हणण्या इतकं झालं आहे. त्यामुळे तुम्ही जर पर्सनली कनेक्शनमध्ये असाल ना, त्याचा एक इफेक्ट खूप वेगळा आहे. मी तुम्हाला वर्षांनी भेटलो पण मी तुमची चौकशी केलं तर त्याला तितकं तुम्हाला आनंद होतो ना, तो तुम्हाला मी रोज हाय पाठवलं तरी तो होत नाही, कारण त्याच्यामध्ये पर्सनल टच नसतो. त्यामुळे हा कनेक्टिव्हिटीचा खरा भाग हाच आहे की लोकांच्या संपर्कात राहणं. नक्कीच. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीचे प्रश्न जनतेचे सगळ्यात जास्त येतात? म्हणजे जेव्हा तुम्ही जनतेच्या संपर्कात असता त्यावेळेला कोणते कंप्लेंट्स जास्त येतात? सगळ्यात आता डोंबिवली हे शहर असं आहे ना मॅडम की इथे सगळ्यात जास्ती कंप्लेंट्स रस्ते खराब असणं, लाईट सारखे जाणं,
बरं ह्या पद्धतीचेच आहे. लोक दैनंदिन त्यांच्या आयुष्यातले प्रश्न घेऊन, म्हणजे निदान मी ज्या प्रभागात प्रतिनिधित्व करतो तिथे असे लोक खूप कमी आहेत की जे म्हणजे अगदी दैनंदिन गॅसच संपला आहे, पाणीच येत नाही आहे, किंवा नवराच मारतो आहे, पोरगा पैसे देत नाही आहे, असे फॉर्च्युनेटली मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तिथे अशा प्रकारचे प्रश्न नाही आहेत. पण अशा प्रकारचे प्रश्न असणारी काही प्रभाग किंवा काही भाग डोंबिवली कल्याणमध्ये आहेत आणि तिथले ते नगरसेवक आमचे लोक ते सगळं ॲडजस्ट करत असतात. पण आता मी जिथे प्रतिनिधित्व करतो किंवा मी ज्या भागातनं नगरसेवक म्हणून काम करतो आहे तिथले प्रश्न काय आहेत तर ट्रॅफिक कंजेशन, रिक्षा स्टँड, त्याच्यानंतर मग लाईट सातत्याने जाणं, कमर्शियल गोष्टींमुळे रेसिडेन्शियल म्हणजे एका बिल्डिंगमध्ये जर मल्टी यूज असेल तर कमर्शियलच्या लोकांमुळे रेसिडेन्शियलवाल्यांना होणारा त्रास, रेसिडेन्शियलवाल्यांमुळे कमर्शियलवाल्यांना होणारा त्रास, अशा प्रकारचे प्रश्न आहेत की जे थोडे हटके आहेत. म्हणजे लोकांच्या इतर ह्याच्यापेक्षा थोडे हटके प्रश्न आहेत, पण ह्याच्यावर सोल्युशन काढणं लोकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे येतात. बाकी फॉर्च्युनेटली मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तिथे सगळे म्हणजे सधन असं नाही म्हणणार, पण स्वतःला मेंटेन करू शकतील अशी सगळी लोकं असल्यामुळे फार काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न माझ्याकडे येत नाहीत. नक्कीच. एक वेगळा प्रश्न तुम्हाला करेन. मगाशी तुम्ही असं म्हटलंत की राजकारणातील मला इन्स्पायर करणारी व्यक्ती ही अटल बिहारी वाजपेयी आहेत. पण एक असतं ना सर की पर्सनल आयुष्यातही तुमच्या जवळची लोकंही तुम्हाला सतत इन्स्पायर करत राहतात किंवा तुम्हाला एक प्रोत्साहन देत राहतात. तर अशी तुमच्या कुटुंबातली कोणती व्यक्ती इन्स्पायर आहे? म्हणण्याचे बघा, शेवटी मी मगाशी म्हटलं तसं की कुटुंब पाठीशी असल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाऊन स्वैरपणे काम करता येत नाही. तुमच्या इच्छेनुसार काम करायचं असेल तर तुम्हाला घरातनं एक ठाम सपोर्ट लागतो. आणि सध्या मी तुम्हाला सांगितलं की माझी पत्नी आणि माझी आई ह्या दोघीजणी माझ्याकरता, माझ्या कुटुंबातल्या म्हणून कोण जर सगळ्यात जवळच्या व्यक्ती असतात तर ह्या दोघीजणी आहेत. माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे, पण सगळ्यात जास्ती त्यांना जे माझं अडचणी माझ्या समजून घेऊ शकतात. मी सांगितलं होतं मगाशी सांगितलं की आईला डॉक्टरकडे न्यायचं, माझ्याकडे वेळ नसला तरी आई असं म्हणत नाही की तू मुद्दामून करतोस. एखाद्या वेळेला बायकोचं एखादं काम करायचं राहिलं आहे तर ती असं नाही म्हणत की तू मुद्दामून करतोयस. ते त्या गोष्टी त्यांनी समजून घेणं हाच तर सगळ्यात मोठा सपोर्ट आहे. त्यामुळे तो ह्याच दोघी माझ्या कुटुंबातल्या सगळ्यात जवळच्या म्हणजे त्या दोघी आहेत. प्रशासकीय राजवटीच्या काळात प्रतिनिधित्व करत असताना लाल फितीचा कारभार जाणवला का? 100% जाणवला. कसं आहे की जेव्हा तुम्ही पदावर असता किंवा महानगरपालिकेची बॉडी अस्तित्वात असते तेव्हा प्रशासनावर बऱ्यापैकी त्या बॉडीचा कंट्रोल असतो. कुठल्या गोष्टीचा निधी कुठे वापरायचा किंवा एखाद्या कामाला प्रायोरिटी कुठल्या द्यायची हे सगळं ठरवण्याचे अधिकार तेव्हा तुम्हाला सभागृह म्हणून तुमच्या हातात असतात किंवा प्रभागातले कामांचे अधिकार नगरसेवक म्हणून तुमच्याकडे असतात. जेव्हा प्रशासकीय राजवट असते तेव्हा तुम्हाला म्हणजे नाहीच्या बरोबरीने पावस असतात. म्हणजे तुम्ही पण एक सामान्य नागरिक होऊन जाता. मी मगाशी म्हटलं असं की अधिकारी मान देत आहेत किंवा पब्लिक अजूनही म्हणतं की तुम्ही आमचे नगरसेवक आहात म्हणून आम्ही आज नगरसेवक आहात. आम्हाला प्रशासकीय कारभारामध्ये काय होतं की आमच्या लिमिटेशन्स खूप वाढतात. जसं सभागृह असताना आम्ही कसं करतो, एखादा प्रश्न आम्ही लावून धरला आणि ते अधिकारी करत नसेल तर सभागृहाच्या म्हणजे ज्या दिवशी महासभा असते त्या दिवशी आम्ही त्याला जाब विचारू शकतो आणि त्याला ते खूप घाबरतात. आता कसं आहे की प्रशासकीय राजवट असल्यामुळे उत्तरं त्यांना कोणाला द्यायची नाही आहेत. आमच्या सजेशन्स घ्यायच्या, हो साहेब करतो बघतो, म्हणजे 10 कामं सांगितली तर 2 करायची म्हणजे खूप पण अंगावर येणार नाही आणि 8 कामं त्यांना पाहिजे असतील तर करायची अशी स्थिती नक्की आहे. पण ह्या सगळ्यातला दुसरा लिमिटेशनचा विषय आहे की निधी नसणं. जेव्हा शेवटी काय बघा, सगळ्या गोष्टी पैशाला जोडलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी गटार तुंबलेला असेल, एखादी पाण्याची लाईन खराब झाली असेल, हे रिप्लेस करायला शेवटी पैसेच लागणार आहेत. तर ते जर महासभेमध्ये असतं तर आम्ही हक्काने मागून घेऊ शकतो की आम्ही प्रोव्हिजन करू शकतो. आता काय होतं की आम्हाला 10 वेळा अधिकाऱ्यांना सांगायला लागतं, मग ते सांगणार ह्या डिपार्टमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये. पण ते सातत्य जर फॉलोअपमध्ये असेल तर त्यालाही तोडगा निघतो. पण लालफितीतल्या कारभारात त्याच्यामध्ये डिले होतो हे निश्चित. राजकारणातल्या या प्रवासात अनेक उतारचढाव येतच असतात आणि ते कायम येतच राहणार आहेत. त्यातनं मार्ग काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण या संपूर्ण प्रवासातले असे काही इमोशनल क्षण आठवतात का तुम्हाला? खूप आहेत. राजकीय बघा, शेवटी आम्ही पण सभागृहात जरी हे असं राजकीय लोकांबद्दल बोललं जातं की निष्ठुर मनाची माणसं राजकारणात असतात असं फक्त बोललं जातं. वास्तविकता राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या एवढा संवेदनशील माणूस कुठल्याच क्षेत्रात काम करत नाही. कारण तो संवेदनशील नसेल तर तो लोकांची नस ओळखू शकत नाही. तो लोकांची नस ओळखू शकला नाही तो लोकप्रतिनिधी बनूच शकत नाही.
आणि असे खूप म्हणजे मनाला आपण शेवटी किती लहान आहोत, आपली क्षमता किती कमी आहे किंवा आपल्या मर्यादा किती आहेत हे दाखवून देणारे अनेक क्षण आम्ही अनुभवले. म्हणजे आमचे एक फायर ब्रिगेडची काही माणसं एका विहिरीत अडकून गॅसच्या चेंबरमध्ये अडकून गेली. त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की मी विरोधी पक्षनेता होतो तेव्हा, आणि आम्ही सगळेजण, मी असेल, महापौर असेल, आमचे सगळे पदाधिकारी, नगरसेवक, खूप जण आम्ही तिथे ते सगळं बघायला गेल्यानंतर आम्हाला इतकं त्यावेळेला असं वाटलं की अरे आपण काय, म्हणजे आपण सगळं करतो पण आपण एक 5 जणांचे हकनाक बळी आपल्या काही, म्हणजे आमच्याकडनं काही उपकरणं त्यांना दिली गेली नाहीत किंवा त्याची व्यवस्था नव्हती म्हणून ते गेले. एकाला वाचवायला दुसरा गेला, तोही गेला, असं ते 4-5 जणांचं जे झालं. त्यावेळेला सभागृहामध्ये असा एकही नगरसेवक नव्हता त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या नव्हत्या, एकही नाही. म्हणजे अपॉर्ट फ्रॉम पार्टी पॉलिटिक्स कुठल्याही पक्षाचा नगरसेवक त्या दिवशी रडल्याशिवाय सभागृहाच्या बाहेर पडला नाही. आमचे महापौर कोरोना काळात गेले, आम्हाला त्यांचं अंत्यदर्शनही नाही मिळालं. असे कोरोनामध्ये आम्ही खूप वाईट अनुभव घेतले की कालपर्यंत माणूस माझ्याशी बोलत होता, माझ्या टचमध्ये होता, आणि अचानक आज मेसेज आला किंवा हे आलं की नाही, वाचले नाहीत, गेले, समोरचा माणूस गेला. आमचे 2 नगरसेवक, एक महापौर, माजी महापौर, आणि एक आमचा एक नगरसेवक, हे 2 जण शिवसेनेचे गटनेते, ते 2घंही जण कोरोनामध्ये गेले. तर ह्या सगळ्या घटना तुम्हाला राजकीय कार्यकर्ता म्हणून खूप हलवून टाकतात. शेवटी काय बघा, पद आहे तर पॉवर आहे जरी किती म्हटलं तरी शेवटी ईश्वरी शक्तीच्या पुढे तुम्ही कोणीच नाही आहात, हे सातत्याने या सगळ्या घटनेतनं जाणवत राहतं. आणि कुठेतरी आपण कमी पडतो आहे, यंत्रणा कमी पडत आहेत. आम्हाला वाटत असतं की आम्ही खूप काही करतो आहे. जसं मध्ये आमच्याकडे आत्ता ही रिसेंट घटना आहे की सर्पदंशाने 2 महिला गेल्या आमच्या इथे. म्हणजे काय, आम्ही कोणासाठी काम करतो आहे? मग ह्या सगळ्यातनं आम्ही खरंच जनतेची सेवा करू शकतो आहे का? तर कुठेतरी ह्या जेव्हा घटना घडतात ना, आता याच्यामध्ये काय नगरसेवकांचा दोष आहे का त्या अधिकाऱ्यांचा दोष आहे का? त्यावेळेला तो खाली जो काम करणारा कर्मचारी आहे त्यांनी न दाखवलेली संवेदनशीलता किंवा त्यांनी त्यावेळेला कामात केलेली टाळाटाळ, ह्याचे हे सगळे बळी आहेत. आता यंत्रणा फायर ब्रिगेडला आम्ही दिलेल्या नव्हत्या का? होत्या, पण त्यावेळेला जो खाली काम करणारा, निर्णय घेणारा अधिकारी किंवा कर्मचारी आहे त्याच्या हलगर्जीपणा किंवा त्याचा निर्णय चुकल्यामुळे घडलेली घटना आहे. पण याचे शेवटी दोष आम्हालाच आहेत, कारण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही त्याची व्यवस्था उभे करतो, तर आम्हाला हे दोष ॲक्सेप्ट करायचे. पण ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी मग असं सारखं जाणवत राहतं की खूप एक निगेटिव्हिटी येते, आपण कुठेतरी कमी पडतो, आपणच ह्या सगळ्याला जबाबदार, या अशा फिलिंग येतात. पण शेवटी जसं राडगाडगं चाललं पाहिजे तसं आपल्याला या सगळ्या दुःखातनं बाहेर पडून पुन्हा काम करावं लागतं. झालेली चूक पुन्हा होणार नाही याच्याकरता प्रयत्नशील राहावं लागतं, आणि मग त्याच्यातनं सुधारणा होतात. त्यामुळे तसं मागे एक आमच्याकडे एक विषय घडला होता आणि त्याच्यावर मी खूप सभागृहात रणकंदन केलं होतं की आमचं रुक्मिणीबाई रुग्णालय आहे, तिथे आमची मॉर्चरी आहे. आणि मला माझ्या एका पत्रकार मित्राने फोन केला आणि एका नागरिकाने पण फोन केला की साहेब मी विरोधी पक्ष नाही, मला म्हणे एकदा येऊन बघा इथली परिस्थिती काय. मला ते जाणवलं नाही की काय असेल. म्हटलं मॉर्चरीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ना, मेलेले माणसं ठेवलेले तिथे काय प्रॉब्लेम असू शकतो. तर मला माझा एक मित्र म्हणाला तू येऊन बघ. मग मी काय केलं, माझे 2 पत्रकार मित्र आणि आम्ही असे रात्री 12:30 वाजता मुद्दाहून गेलो तिथे, की जेणेकरून तेव्हा अधिकारी किंवा असं कोण मॅनेज करायला किंवा सारवा करायला कोण नसेल. आणि मी जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की अशा कामासाठी मी आलो आहे. तो ॲज युजल त्याला माहिती होतं काय प्रॉब्लेम आहे, तो टाळाटाळ करायला लागला. मी म्हटलं तू उघडतोस का? नाही तर मी उघडतो मॉर्चरी. मग त्याने आम्हाला मी त्याचे फोटो काढले, व्हिडिओ शूटिंग केलं. म्हटलं तुम्हाला तरी वाटतं आहे का की तुम्ही असा विचार करा, ह्या ठिकाणी तुमच्या कुटुंबातला माणूस आहे आणि त्याची बॉडीचं सगळं पाणी गळतं आहे, दुसऱ्या बॉडीवर पडतं किंवा दुसऱ्याच्या बॉडीचं तुमच्या बॉडी, आणि त्याची बॉडी सडती आहे इथे, हे तुम्हाला चांगलं वाटेल का? आणि मग हा सगळा विषय घेऊन दुसऱ्या दिवशी सभागृहात खूप मोठं रणकंदन झालं आणि तो पुढच्या 15 दिवसात नवीन मॉर्चरी उभी केली गेली. पण हे सगळं करायला ही वेळ यायला लागते ना, हेच सगळ्यात मोठं दूर. आणि त्यावेळेला जी तुमची परिस्थिती असते, मी प्रत्यक्षात ती वस्तू जेव्हा बघितली तेव्हा मलाच असं वाटायला लागलं की मी खरंच लोकांसाठी काम करतो आहे का, आणि हे काम आहे का लोकांसाठी केलेलं. आम्ही एवढी काळजी घेऊ शकत नाही का? ह्या सगळ्या घटना तुम्हाला कुठेतरी खूप म्हणजे आतमधनं खूप तुम्हाला सफोकेट करत जातात, आतमध्ये ओढत जातात त्या गोष्टी. अशा अनेक गोष्टी, आता ह्या सांगायच्या तर भरपूर गोष्टी आहेत अशा की ज्याच्यामुळे आम्ही सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेरसुद्धा आम्ही खूप वेळेला आमच्या मनावर कंट्रोल ठेवायला लागतो, पण अन्यथा बंद खोलीत रडण्याशिवाय याच्यातनं पर्याय नसतो. आज संवाद सेतूच्या मंचावर तुमची एक अभ्यासपूर्ण अशी भूमिका तुम्ही मांडली
पण त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून जी तुमची हळवी बाजू आहे ती देखील आज जनतेपर्यंत या निमित्तानं पोचली आहे. खूप खूप धन्यवाद मंदारजी, आज तुम्ही या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात आणि याचबरोबर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.